अरे यार, काय झालंय? किती बदल झाला बरं. माणसामध्ये बदल झाला, पशुमध्ये बदल झाला, परंतु वनस्पतीमध्ये बदल झाला हे मी अजून बघितलं नाही आणि तुम्ही बघितलं नाही आणि ऐकणारही नाही. कारण मला हे चॅनल फॉलो करा, कारण तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची रील आणि वेगळी काही माहिती तुम्हाला मी देऊ शकतो. तेव्हा आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवत आहे, अजब आणि गजब. हा निसर्गातला नाही तर मला तर वाटते जगामधला हा सर्वात वेगळाच प्रकार असणार आहे. कारण मी आज तुम्हाला तुरीचं झाड दाखवणार आहे. हो, तुम्ही तुरीचं झाड बघितले ना? तुरीच्या झाडाला फुलं कशी असतात, शेंगा कशा असतात ते तुम्हाला माहिती आहे. परंतु आज हे पहा, मी तुरीचं झाड आज तुम्हाला जे दाखवेल, फॉलो करा. कारण मी तुम्हाला एक अजब गजब आणि वेगवेगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला वेळोवेळी देत आहे. तरी आज मात्र फार वेगळे आणि अजब गजब तुमच्या समोर एक वस्तू दाखवत आहे, ते म्हणजे तूर. तुरीचं पीक तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, तुरीला शेंगा कशा येतात, तूर कशी असते वगैरे म्हणून. परंतु आज मी तुम्हाला जी तूर दाखवत आहे ती तूर एक अजब गजब आणि विलक्षणीय आहे. हे पहा, सर्वात प्रथम हे पानं पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे तुरीचं झाड आहे म्हणून. ओके, बरोबर. परंतु आता एक आवर्जून बारकाईने लक्षात घ्या की या तुरीच्या झाडाला फुलं कशी आहेत. ही काही नवीन वेगळी व्हरायटी नाही बरं का शेतकरी बंधूंनो. परंतु या तुरीमध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. हा बदल निसर्गाने केलाय. आणि हे जे फुलं पाहत आहेत, हे फुलं म्हणजे आपल्याकडे पसरं गवत म्हणजे तण जे असतं त्या तणाला अशा पद्धतीचं तुमच्या शेतामध्ये तुम्ही बघितलं असेल. परंतु या तुरीला अशा पद्धतीचं का झालं याचं उत्तर मात्र माझ्याकडे नाही. आणि मी ती एक फांदीच नाही, ते पहा पूर्ण झाड तुम्हाला दाखवत आहे. या पूर्ण झाडाला अशा पद्धतीचे हे फुलं लागलेत, जे की तणाचे फुलं आहेत. परंतु या तुरीच्या पिकाला पूर्ण झाडावर अशा पद्धतीचे फुलं लागून आता काय करावं शेतकऱ्यानं आणि काय नाही, आणि याची दाद कुठं मागावी याचा प्रश्न मात्र पडलेला आहे. काय करावं बरं, याचं उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये आवर्जून द्या. आणि इतर शेतकऱ्यांना मात्र हे अजब गजब विलक्षणीय तुरीचं जे काही आहे ते व्हिडिओ पाठवा जरूर आणि फॉलो करा नक्की.